काय सांगायचं बरं तुम्हाला पब्लिकला? हसू नका हो, हसणं सगळं वाटून होते. हसू नका. ऊन ताण कसं आहे तुमचं सांगा, म्हणजे गाव वगैरे जरा. आता बस करा, हे लय उलटे बोलायला बाय आपल्याला. इथून निघून जाऊ आपण. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल टाईप युट्यूब चॅनलमध्ये. तर बघू शकता तिथं महिला मंडळ बसलेले आहे सध्या उन्हा तानाचं. तर ह्यांना विचारून बघू आपण, उन्हाचं तुमच्यापाशी काय सिच्युएशन आहे तुमच्या गावात. उन्हाची आमच्याकडे थंडगार एसी नॅचरल गावठी एसी आहे का? हा. तर बघू शकता ही दुसरी महिला आहे इथं. ती दुसरी महिला जी खूप लाजाळू आहे, तर त्यांना विचारून बघू आपण तर काय कंडिशन आहे उन्हा. तर तुम्ही काय सांगता ना बरं, तुमच्याकडे ऊन आहे इतकं, तर काय सांगता जरा दोन शब्द सांगा जरा आमच्या पब्लिकला. काय सांगायचं बरं तुम्हाला पब्लिकला? हसू नका हो, हसण्यात सगळं वाटून होते. हसू नका. ऊन ताण कसं आहे तुमचं सांगा, म्हणजे गाव वगैरे जरा. हे काय आता वर दिसतंय तसं आहे ना, बघितलं ना तुम्ही? असा ऊन आहे बरं, ते तर म्हणजे वर दिसतं तसा ऊन आहे असा. हा. तुमचं काय म्हणणं आहे जरा सांगा बरं. आमचं म्हणणं असं आहे की ऊन पडत होतं, पण ऊन इतकंच पडन अशी काय अपेक्षा नव्हती. असा उन्हाळा झाला बघा चालू. किती ऊन पडलं बरं? उन्हाळा आता इथून मागचे एवढे उन्हाळा गेलेत ना, पण असा उन्हाळा आयुष्यात कधी बघितलाच ना. ते झालं. पण आता तुम्ही जर उन्हाला टाळण्यासाठी तुम्ही काय करतात बरं? उन्हाळा टाळण्यासाठी गार करंजीच्या सावलीला जाऊन बसतात बघा. बघू शकता वरत्या वर झाडाची सावली आहे आणि तिथं पाल बसते. इथं बघू शकता दोन छोटे मंडळी आहेत, ह्यांना विचारू आपण. तर तुम्हाला ऊन लागतंय का तुम्हाला? ऊन ऊन का और हमारा कोई रिश्ता ही नहीं है. मग कसं काय म्हणजे कसं काय जमतं मग तुमचं उन्हाचं तुमचं? जमतच नाही. तर इथं बघू आता ह्यांना दुसरा प्रश्न विचारू आपण. आता हे उन्हामध्ये जे आले चलत चलत, तर तुम्हाला शाळा सांभाळायची लय हवस आहे का तुम्हाला? तुम्हाला हे बघू शकता इथे शाळा आहेत आमच्याकडे. हे बघा शाळा आहे. ही शिळी ही आमच्या मम्मीची शिळी आहे आणि मम्मीची ही लेक आहे. तर शिळी काय वाटतं बरं तुम्हाला, शेळ्या सांभाळणं वाईट आहे का चांगलं आहे? चांगलं आहे. कशाला? बरं कसं बरं काय? छाव भेटती. छाव भेटते बघा ते. छाव भेटती. तर तुम्हाला काय वाटतं, शेळी पालन केल्यामुळं काय वाटतं? शेळी चांगलं आहे का नाही वाईट आहे? मी पाळली नाही त्यामुळे मला माझं मत आहे नाही शिळी नसलेली चांगली. कसं काय बरं? पैसे येतात ना पुन्हा, नुसतं साफ करायचं त्यांच्या. पैसे येतात. शिळीची शी साफ करावं लागते, शिळीची सू साफ करावं लागते, शिळीला खायला टाकावं लागतं, पाणी पाजावं लागतं. ते कुठं नगं वाटतं. मग कष्टाशिवाय पर्याय नाही ना. कष्टाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला आई तर कोण देणार आहे खायला? आई तर देणार आहे मम्मी. बरं चला आता बस करा, हे लय उलटे बोलायला बाय आपल्याला. इथून निघून जाऊ आपण. मग काय बी विचारलं काय बी कसं सांगू आम्ही?